बिरनाळ आणि माळकवठे अशा 2 ठिकाणी जनावरांची कत्तल केल्याप्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। होनमुर्गी येथे सोमवार 17 जून रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या पूर्वी संशयित आरोपींनी संगनमत करून बिरनाळ शिवारातील शेतात खिलार जातीच्या जनावरांची कत्तल करून पळून गेले। याबाबत मंद्रुप येथील रवी म्हेत्रे यांनी मंद्रुप पोलिसांना कळवले। त्यानुसार PSI अमित करपे यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल पवार यांनी घटनास्थळी भेट दिली। 2 पंच व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणची पाहणी करून पंचनामा केला। याबाबत अरुण रेवडसिद्ध मोकाशी यांनी मंद्रुप पोलिसात फिर्याद दिली आहे। अमिनोद्दीन निंबाळे, जैनुद्दीन नगारे, निहार जैनुद्दीन नगारे तिघेही राहणार होनमुर्गी, तालुका दक्षिण सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील करत आहे। त्याच दिवशी दुसऱ्या घटनेत माळकवठे गावातील विनापरवाना गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केली होती। या संदर्भात फोनवरून माहिती मिळताच मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पोलीस हेड कॉन्स्टेबल गुंडाळे, पोलीस नाईक मसलखाम, पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल मुळजे व सोबत 2 पंच आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणची पाहणी करून पंचनामा केला। महेश अप्पाशा लिंबितोटे राहणार मंद्रुप यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या प्रकरणी हुसेन सुलतान शेख राहणार माळकवठा व इतर 3 अनोळखी इस्मान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गुंडाळे हे करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।